तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करत असताना कोणत्या प्रकारची अकाउंटिंग ट्रीटमेंट केली जाते किंवा मग कशा प्रकारे त्याची अकाउंटिंग केली जाते ह्याविषयी आपण आज पाहणार आहोत. तर सर्वप्रथम पहा, या ठिकाणी दिलेले आहेत रिडक्शन ऑफ शेअर कॅपिटल. तर कंपनी कायद्यामध्ये आपण पूर्वी पण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे की कंपनी कायदा 2013मध्ये सेक्शन 66 जे दिलेलं आहे, सेक्शन 66मध्ये आपणास म्हणजेच कंपनीचं शेअर कॅपिटल रिडक्शन करण्याविषयी सर्व तरतुदी किंवा त्याची माहिती दिलेली आहेत, नियमावली दिलेली आहे. मग त्या नियमावलीच्याच आधारावर काय करावं लागतं, तर त्याचं पूर्ण रिकन्स्ट्रक्शन करावं लागतं. कारण ते इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करत असताना आपण कॅपिटल रिडक्शन करण्यावर जास्तीचा भर दिलेला असतो. किंबहुना कॅपिटल रिडक्शन करणे म्हणजेच इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करणे असं संबोधल्या जाऊ शकतं. मग त्यानंतर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की कंपनीने त्याचं इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करत असताना कॅपिटल रिडक्शन करावं, परंतु सर्वात महत्त्वाचं आहे की क्रेडिटर्सचे आणि कंपनीचे जे इंटरेस्ट आहे, जे त्याच्यापासून मिळणारं ज्याचा फायदा आहे, ज्याचा लाभ आहे, तो लाभ त्यांना जशास तसा उपलब्ध असावा किंवा त्यांना तसाच तसा मिळावा किंवा त्या कंपॅरिझनमध्ये त्यांना लाभ मिळाला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, 66 कंपनी कायद्याच्या 66 सेक्शनमध्ये ही माहिती दिलेली आहे. त्यानंतर पहा, आपण दुसरे पॉईंट पाहू शकतो या ठिकाणी काय आहे, द टर्म्स ऑफ रिडक्शन ऑफ शेअर कॅपिटल. काय कंडिशन्स आहेत, टर्म्स आहेत, काय कंडिशन्स आहेत, तर या ठिकाणी 3 कंडिशन्स सांगितलेल्या आहेत. तर पहिली कंडिशन काय आहे, राईट ऑफ लॉस्ट कॅपिटल. काय आहे, राईट ऑफ लॉस्ट कॅपिटल. लॉस्ट कॅपिटल जे आहे कंपनीचं की ते आपल्याला काय करावं लागेल, राईट ऑफ करावं लागेल, म्हणजे काढून टाकावं लागेल, त्याला कमी करावं लागेल. ओके. त्यानंतर आहे रिफंडिंग सरप्लस पेड अप कॅपिटल. जे काही सरप्लस पेड अप कॅपिटल आहे त्याला रिफंड करणे. ओके. नेक्स्ट, रेड्युसिंग लॅबिलिटीज ऑफ अ मेंबर ऑफ अनकॉल्ड कॅपिटल. जे अनकॉल्ड कॅपिटल आहे त्यांची लॅबिलिटी कमी करून टाकणे. ओके. ज्या मेंबर्स म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, शेअर होल्डर, जे शेअर होल्डर्सनी शेअर्स घेतलेले आहे त्यांचे कॉल अजूनही कॉल्ड अप झालेले नाही, जे की अनपेड असतील किंवा अनकॉल्ड कॉल असतील, मग तेवढ्या प्रमाणात त्यांची लॅबिलिटी कमी करणे. आता लॅबिलिटी कमी करणे म्हणजे काय करणे, जर समजा एखादा शेअर आहे जो की 100 रुपये प्रति शेअर त्याचे फेस व्हॅल्यू आहे, ते फेस व्हॅल्यू असते वेळेस पेडअप झालेले आहेत समजा 75 रुपीज. 100 रुपये काय त्याची फेस व्हॅल्यू आहे. पेड अप कॅपिटल किती आहे, पेड अप कॅपिटल आहे 75 रुपीज 75. मग कंपनी काय करू शकते की अनकॉल्ड किती आहेत, ओके, अनकॉल्ड आहेत रिमेनिंग बॅलन्सेस 25 रुपीज, बरोबर. 100 रुपयापैकी 75 रुपये कॉल्ड अप झाले, 25 रुपये काय राहिले, 25 रुपयाचा अमाऊंट अनकॉल्ड आहे. मग कंपनीकडे अशी तरतूद आहे किंवा कंपनी असं करू शकते की काय वाट रेड्युसिंग द लॅबिलिटी ऑफ मेंबर्स. जी किंमत समजा एने ह्या कंपनीतील 1000 शेअर्स घेतले, ज्याची रक्कम होती 100 रुपये प्रतिनग फेस व्हॅल्यू, राईट. मग त्याची टोटल व्हॅल्यू किती झाली, 1,00,000 रुपये किंवा 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपीज झाले. मग त्यामध्ये एने 1000 शेअर्सचे किती पेडअप केलेले आहेत, 75 रुपये पेड केलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी 75,000 पेडअप कॅपिटल आहे किंवा कॉल्ड अँड पेडअप दोन्ही कॅपिटल आहे. मग अशा परिस्थितीत अजूनही अनकॉल्ड आहेत. अनकॉल्ड किती आहेत, 1000 शेअरसाठी 25,000, म्हणजेच या ठिकाणी किती होतील, 25,000 अजूनही अनकॉल्ड आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये कंपनीज अशा प्रकारची तरतूद करता येते की हे 25,000ने आता लॅबिलिटी मेंबरची कमी होऊन जाईल. कशा पद्धतीने की कंपनी त्याचं जे फेस व्हॅल्यू 100 रुपये आहे ती 100 रुपये कट करून 75 रुपयेच ठेवते. म्हणजेच ह्या एला आता पुढील हप्ता किंवा पुढील जे काही कॉल येणारा होता 25 रुपयाचा ती द्यायची आवश्यकता नाही, किंवा त्याचे आता फुल्ली पेडअप झालेले आहेत. कारण कंपनीने काय केलेलं आहे, त्याची फेस व्हॅल्यू रिड्यूस करून 75 रुपये प्रति शेअरवर आणलेली आहे. ओके. मग ह्या प्रकारे काय केलं जाऊ शकतं, तर मेंबर्सची लॅबिलिटी
अनकॉल्ड कॅपिटलसाठी कमी करता येते. ओके. त्यानंतर पहा, वेन रिडक्शन कॅन टेक प्लेस, कधी टेक प्लेस होईल रिडक्शनला, कधी आपल्याला अंमलात आणता येईल, तर त्यासाठी काही तरतुदी आहेत किंवा काही नियम आहेत की ते पूर्ण झाल्याशिवाय आपण काय करू शकत नाही की रिडक्शन करू शकत नाही. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की कंपनीचा जो काही नियमावली आहे, बरोबर आहे, नियमावली म्हणजेच आर्टिकल ऑफ असोसिएशन, त्यामध्ये त्यांनी केलेलं असावं की आम्ही कधीही कंपनीचं कॅपिटल रिडक्शन करू शकतो. अशा प्रकारचे जर त्यांच्या नियमावलीमध्ये नियम असेल किंवा त्यांची नियमावली त्यांना परमिट करत असेल अशा प्रकारच्या कॅपिटल रिडक्शनसाठी, तर मग त्याच वेळेस ही कंपनी काय करू शकते, कॅपिटल रिडक्शन करू शकते. मग दुसरी गोष्ट आहे की कंपनीने जर समजा स्पेशल रिझोल्युशन पास केला असेल, स्पेशल मीटिंगमध्ये किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये किंवा विशेष सर्वसाधारण सभेमध्ये जर एक विशेष अशा प्रकारचं जर रिझोल्युशन विधेयक त्यांनी जर पास करून घेतलं असेल, तर त्या पास केलेल्या विधेयकानुसार कॅपिटल रिडक्शन करता येतं. त्यानंतर आहे, जर समजा कंपनीला कोर्टाने जे परमिशन दिली असेल, ओके, कोर्टाने परमिशन दिली असेल किंवा की आपण या कंपनीचं काय करू शकता, कॅपिटल रिडक्शन करू शकता. मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी 1, 2, तीनही कंडिशन्स फुलफिल झाल्या असतील किंवा तिन्हीपैकी कोणतीही एक कंडिशन फुलफिल झाली असेल तरीसुद्धा तुम्ही रिडक्शन करू शकतो. म्हणजेच कंपनी रिडक्शन करू शकते. ओके. मग आता अकाउंटिंग एंट्रीज काय होतील, हे झालं थेरॉटिकली बॅकग्राऊंड. मग आता प्रॅक्टिकली आज आपणच काय करायचं, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन किंवा मग एक प्रकारे रिकन्स्ट्रक्शन करायचं आहे. मग त्यावेळेस अकाउंटिंग एंट्रीज कशा करायच्या आणि कशासाठी करायच्या, तर सर्वप्रथम पहा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की जे काही मॉन्डेटरी गोष्टी आहेत त्या मॉन्डेटरी गोष्टी सर्वप्रथम घेतलेल्या आहेत. त्या म्हणजे कोणत्या आहेत, द टर्म्स रिडक्शन ऑफ कॅपिटल, है ना, ज्या टर्म्स आहेत त्या सर्वप्रथम घेऊन टाकायच्या. काय टर्म आहे, राईट ऑफ लॉस्ट कॅपिटल, जे लॉस्ट कॅपिटल आहे ते सर्व काय करायचं आहे, तुम्हाला राईट ऑफ करायचं आहे, म्हणजेच त्याला काढून टाकायचं आहे. ओके. मग त्यानंतर आहे रिफंडिंग सरप्लस पेडअप कॅपिटल, जे काही सरप्लस आहे पेडअप कॅपिटलचं ते सर्व रिफंड करून टाकणे. त्यानंतर काय आहे, रिड्युसिंग लॅबिलिटीज ऑफ द मेंबर फॉर अनकॉल्ड कॅपिटल, आताच आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आहे रिडक्शन इन द क्लेम ऑफ क्रेडिटर डिबेंचर होल्डर्स. काय करायचं आहे की जे डिबेंचर होल्डर्स आणि क्रेडिटर्स आहेत त्या सर्वांचे जे क्लेम असेल त्याच्यामध्ये सुद्धा रिड्यूस करायचं आहे आणि त्याची एंट्री आपल्याला त्या ठिकाणी करायची. त्यानंतर आहे डिस्पोजल ऑफ कॅपिटल रिडक्शन अकाउंट. हे सर्व जे रिडक्शन केलं जातं ना, ते एक कॅपिटल रिडक्शन नावाच्या अकाउंटला सर्व पण डिपॉझिट केलं जातं. उदाहरणामध्ये जर समजा शेअर्सची किंमत आहे आणि शेअर्सची व्हॅल्यू आपण काय केलेली आहे, रिड्यूस केलेली आहे. मग त्यावेळेस त्या शेअर्सची व्हॅल्यू जी काही रिड्यूस केलेली आहे, आता या ठिकाणी आत्ताच आपण पाहिलेलं आहे की ही 25,000 रुपये जी काही, ओके, हे वेगळी गोष्ट आहे. जर समजा एखाद्या शेअर्सची किंमत 100 रुपये आहे आणि त्याचं रिड्यूस करून बॅलन्स केलेलं आहे 75 रुपीज, ओके, मग त्या ठिकाणी जे काही 25 रुपयाचे जे शेअर्स असतील ते सर्व कुठं जातील, कॅपिटल रिडक्शन अकाउंटला जमा होतील. कॅपिटल रिडक्शन अकाउंट म्हणजे काय, यांचंच इंटरनल अकाउंट असतं की ज्या अकाउंटच्या सहाय्याने आपण काय करतो, तर सर्व लॅबिलिटीज अँड असेट यांचं पेमेंट करतो. काय करतोय, यांचं पेमेंट करून टाकतो किंवा मग त्यांची तर काय करतो, सर्वपणे ॲडजस्टमेंट करण्यासाठी आपण काय करत असतो, कॅपिटल रिडक्शन अकाउंटचा वापर करतो. आणि शेवटी जर कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट जास्तीची शिल्लक राहत असेल, कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट जर जास्तीची शिल्लक राहत असेल तर आपण लॅबिलिटी साईडला घेत असतो. ओके. लॅबिलिटी साईडला रिवाइज्ड बॅलन्स शीट जी बनवणार आहोत त्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला त्या ठिकाणी कॅपिटल रिडक्शन अकाउंट अशा पद्धतीनं येऊन जाईल. ओके. मग त्यानंतर पहा काय सांगितलेलं आहे, डिस्पोजल ऑफ कॅपिटल रिडक्शन म्हणजे काय करायचं आहे, सर्व असेट जे काही असतील, जे रिमेनिंग असेट्स असतील ज्यांना आपल्याला पेडअप करायचं आहे, तर सर्व पेड आउट करायच्या असेट्सला आपण या ठिकाणी डिस्पोजल करून टाकायचं आहे कॅपिटल रिडक्शन अकाउंट. ओके. नंतर आहे, जर समजा डिव्हिडंड देत असाल तर त्यावेळेस सर्वात महत्त्वाचं पहिल्यांदा डिव्हिडंड कोणाला जातो, प्रिफरन्स क्रेडिट शेअर होल्डर्सला जातो. मग त्यांचं जर प्रिफरन्स डिव्हिडंड एरर असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या एंट्र्या करणे, ज्या काही तरतुदी सांगितलेल्या आहेत त्या तरतुदी करणे. ओके.
मग ह्यानंतर आपणास पाहायचं आहे की त्याच्या जर्नल एंट्री नेमक्या होतात तर कशा. ओके, या ठिकाणी आपण पाहणार आहोत जर्नल एंट्रीज. ओके, जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ व्हॉट एव्हर द कंपनी इज. जी कोणती कंपनी लिक्विडेट होऊ लागली आहे त्या कंपनीसाठी आपण जर्नल एंट्रीज करतो. हा कुठलाही रेकॉर्ड नाही आहे. ओके, जर्नल एंट्रीज करत असतो. ओके, ठीक आहे. मग त्या ठिकाणी काय पाहूया. सर्वप्रथम काय दिलेले आहे, पहिली जर्नल एंट्री होईल रिडक्शन इन द फेस व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स किंवा इक्विटी कॅपिटल. ओके, इक्विटी कॅपिटलच्या रिडक्शन केलं असेल फेस व्हॅल्यूमध्ये तर कशा प्रकारची जर्नल एंट्री केली जाते. तर त्या ठिकाणी पहा काय जर्नल एंट्री आहे. ओल्ड इक्विटी कॅपिटल अकाउंट डेबिट टू न्यू इक्विटी कॅपिटल अकाउंट किंवा न्यू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. ओके, आता आपण पाहिलं की सर्व रिडक्शन्स हे कुठं केले जातात, कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ट्रान्सफर केलं जातं. जे काही बॅलन्स असेल ते ट्रान्सफर कुठं केलं जातं, कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ट्रान्सफर केलं जातं. ओके, मग या ठिकाणी पहा की काय सांगितलेलं आहे, एंट्री ओल्ड शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. ओके, म्हणजे आत्ताच आपण पाहिलं की जर समजा एखाद्या कंपनीचं शेअर कॅपिटलची फेस व्हॅल्यू आहे किती आहे, या ठिकाणी काय सांगितले फेस व्हॅल्यू, एखाद्या शेअरची फेस व्हॅल्यू आहे 100 रुपये आणि इट इज रिड्युस्ड बाय 10 रुपीज. किती रेड्युस्ड बाय, लक्षात ठेवा या ठिकाणी दोन शब्द प्रयोग मी सांगतो. रेड्युस्ड बाय म्हणजे रेड्यूस ने, कशाने, 10 रुपयांनी कमी केले. रेड्युस्ड टू असा दुसरा एक शब्द प्रयोग येतो. काय शब्द प्रयोग येतो, रेड्युस्ड टू. टू म्हणल्यानंतर त्याला काय केलं जातं, पर्यंत. ओके, कितीपर्यंत, जिथपर्यंत. समजा हेच प्रॉब्लेम आहे आणि इथं लिहिलं आहे 10 रुपीज 10. ओके, 10 शेअर फेस व्हॅल्यू ऑफ रुपीज 100 वॉज रिड्युस्ड बाय 10 रुपीज म्हणल्यानंतर फेस व्हॅल्यू किती शिल्लक राहील नेक्स्ट टाइम, 90 रुपीज, राईट. आणि रिड्युस्ड टू 10 म्हणल्यानंतर फेस व्हॅल्यू किती राहील, 10 रुपये. कारण कुठोपर्यंत रिड्यूस केलेला आहे, 10 रुपयापर्यंत रिड्यूस केलेला आहे, म्हणजे आत्ता त्याची किंमत 10 राहील. सध्याच्या प्रॉब्लेममध्ये आपण पाहणार आहोत की रिड्युस्ड बाय 10. ओके, रुपीज 10. मग आता काय होईल जर्नल एंट्री, जर्नल एंट्री तर सेम आहे. मग अमाऊंट कोणती येईल, ओल्ड शेअर कॅपिटल. काय आहे, ओल्ड शेअर कॅपिटल. ओल्ड शेअर कॅपिटल किती आहे हो, समजा टोटल शेअर्स आहेत 1000. ओके, 1000 शेअर्स आहेत ज्याची फेस व्हॅल्यू किती आहे हो, 100 रुपये आहे. म्हणजेच ओल्ड कॅपिटल किती आलं, 1,00,000 रुपये. या ठिकाणी काय आलेलं आहे, ओल्ड कॅपिटल आपणास मिळालेलं आहे. ओके, मग ह्या ओल्ड कॅपिटलला आपणास काय करावं लागेल, दुसरी एंट्री आहे न्यू इक्विटी शेअर कॅपिटल. आता न्यू इक्विटी शेअर करत असताना आपणास माहिती आहे की बाबा कितीने कमी केलेलं आहे, की एकूण जे शेअर कॅपिटल होतं ते 10 रुपयाने कमी केलं. म्हणून या ठिकाणी येईल न्यू शेअर कॅपिटल 1000 गुणिले 90. ओके, कारण किती राहिली आत्ता फेस व्हॅल्यू नवीन शेअर कॅपिटलची, 10ने कमी झाल्यानंतर 100 मायनस 10, 90 रुपये. बरोबर किती आले, 90,000 रुपये. मग कॅपिटल रिडक्शन अकाउंटला किती गेले, हे जे शेवटी आहे ना कॅपिटल रिडक्शन अकाउंट, मग कॅपिटल रिडक्शन अकाउंटला किती गेले, 1000 शेअर्स आहेत, कितीने कमी झाले, 10 रुपयाने कमी झाले. मग हे क्रेडिट साईडला किती आले, 10,000. दिस इज क्रेडिट, दिस इज डेबिट. बरोबर. मग आता मला सांगा की डेबिटला किती आहेत, 1,00,000 आणि क्रेडिटला किती आले, 1,00,000. 90 प्लस 10. या ठिकाणी दोन्ही बाजू आपल्याकडे समान आहेत ॲज पर दी लॉज. ओके, अकाउंटिंग आपण काय करत असतो, डेबिट व क्रेडिट नेहमी बरोबरच आले पाहिजेत. ओके, ह्या प्रकारे ह्याची ट्रीटमेंट केली जाईल पहिल्या अकाउंटची, पहिल्या जर्नल एंट्रीची. ओके, सेम एंट्री कशासाठी राहील, प्रिफरन्स शेअर कॅपिटलसाठी. ओल्ड प्रिफरन्स शेअर्स ज्या प्रकारचे दिलेले असतील, जेवढे दिले आहेत त्याची जी काही रक्कम दिलेली आहे ती ओल्ड प्रिफरन्स शेअर्स वर येतील. त्यानंतर न्यू प्रिफरन्स शेअर्स जे नवीन त्यांची रक्कम सांगितलेली आहे ती 2 नंबरला येईल, म्हणजे क्रेडिट बाजूला येईल. ओके, त्यानंतर कॅपिटल रिडक्शन. जर समजा कॅपिटल रिडक्शन केला असेल तर त्या ठिकाणी कॅपिटल रिडक्शनची व्हॅल्यू कॅपिटल रिडक्शनच्या समोर येऊन जाईल. ओके, त्यानंतर पहा काय आहे, डिबेंचर. सेम तीच आहे. या ठिकाणी शेअर्सच्या ऐवजी डिबेंचर्स. ओल्ड डिबेंचर अकाउंट डेबिट टू न्यू डिबेंचर अकाउंट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. काय करते की एकूण
पूर्ण कॅपिटलला आपल्याला काय करायचं आहे नेमकं, तर त्याचं एकूण रक्कम कमी करायची आहे, ओके, रिड्यूस करायची आणि ती रिड्यूस केलेली एंट्री कॅपिटल रिडक्शन अकाउंटला टाकायची. त्यानंतर कॅन्सलेशन ऑफ शेअर प्रीमियम और जनरल रिझर्व. जेव्हा जनरल रिझर्व आणि शेअर प्रीमियम हे दोन्हीही कॅन्सल केले जातात किंवा पेड आउट केले जातात किंवा त्याला गृहीत धरल्या जात नाही, मग अशा परिस्थितीत त्यांचं अमाऊंट आपण काय करत असतो की, कारण जनरल रिझर्व आणि शेअर प्रीमियम हे दोन्ही कुठले आहेत, लॅबिलिटीचे अमाऊंट आहेत. लॅबिलिटी म्हणजेच कोणती बाजू आहे, क्रेडिट साईडची. जेव्हा नियम काय आहे की जेव्हा आपण क्रेडिट बाजूचं अमाऊंट कमी करत असतो तर त्याला कोण्या बाजूला आणणं गरजेचं असतं, डेबिट बाजूला. म्हणजेच जे काही आपण आता 2 पॉईंट पाहणार आहोत, कॅन्सलेशन ऑफ शेअर प्रीमियम आणि जनरल रिझर्व, ते कुठं यायला पाहिजेत, डेबिट बाजूला. तेव्हाच त्यांची अमाऊंट काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. म्हणून शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट, जनरल रिझर्व अकाउंट डेबिट हे डेबिटला आलेले आहेत. मग काय कमी होईल, तर कॅपिटल रिडक्शन. कशातून पैसे पेड आउट होतील, कॅपिटल रिडक्शनमधून पेड आउट होतील. नेक्स्ट, इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट. आता पहा, जेव्हा क्रेडिट अमाऊंट कमी करायचं असतं तर डेबिटला आणायचं असतं. तसंच जेव्हा असेट्स किंवा मग कुठल्याही प्रकारचा डेबिट नेचरचा ॲटम असेल आणि त्याला जर आपल्याला वाढवायचं असेल, काय सांगितलं, इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट. असेटची किंवा इतर कोणत्याही डेबिट असलेल्या डेबिट नेचरच्या ॲटमची संख्या किंवा अमाऊंट वाढवायची असेल तर त्याला सेम ठिकाणी ठेवावं लागेल, राईट, डेबिटलाच ठेवावं लागेल. मग त्याची रक्कम ऑटोमॅटिकली वाढत जाईल. ओके, या ठिकाणी पहा त्याच केलेलं आहे की असेट्स अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. नेक्स्ट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट है ना, ट्रान्सफर टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. जर प्रॉफिट झाला असेल, एखाद्या असेटला आपण विक्री केलेली आहे आणि त्याचं प्रॉफिट झाला असेल तर काय एंट्री होतं, बँक अकाउंट, कारण पैसे येतात. त्यानंतर असेट, जी किंमत आहे असेटची, ती ॲसेटची किंमत, आणि नंतर जो काही प्रॉफिट एक्स्ट्रा होतोय तो प्रॉफिट कॅपिटल रिडक्शन अकाउंटला जमा होऊन जाईल. ओके, म्हणजेच काय होईल की बँकेमध्ये समजा किती आले, 10,000 रुपये आले. बँकेमध्ये किती आले, 10,000 रुपये आलेले आहेत. सपोज बँकेमध्ये 10,000 रुपये आले, असेट आहे 9,000ची, तर कॅपिटल रिडक्शनला अमाऊंट किती जातील, 1,000. दिस इज अ क्रेडिट, दिस इज असेट, दिस इज कॅपिटल रिडक्शन, दिस इज कॉल्ड बँक. राईट, काय आहे ट्रान्झॅक्शन, बँक अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. ह्या प्रकारे आपल्याला काय करता येतं, विविध एंट्र्या केल्या जातात. ओके, चला यानंतर कोणती एंट्री आहे पहा, काय सांगते, प्रॉफिट ऑन डिस्चार्ज ऑफ डिबेंचर, लॅबिलिटीज एक्सेट्रा. जर समजा आपण काय केलं, डिबेंचर्स वगैरे यांचं पेमेंट केलं असेल, त्यांना डिस्चार्ज केला असेल, ते पेड आउट केले असतील, लॅबिलिटीज, इतर कोणत्याही लॅबिलिटीज जर आपण कमी केल्या असतील, तर अशा परिस्थितीत जर समजा आपल्याकडे प्रॉफिट राहिला तर तो प्रॉफिट आपल्याकडे कॅपिटल रिडक्शन ट्रान्सफरला जातो. आता हा प्रॉफिट कसा असतो की डिबेंचर होल्डर्सला आपल्याला पैसे द्यायचे असतात, बरोबर आहे. डिबेंचर होल्डर्सला ज्यावेळेस आपण पैसे देणार असतो तर त्यावेळेस काय केलं जातं की डिबेंचर होल्डर्स काही सेटलमेंट करतो की 90%, 95% अमाऊंट घेतो आणि 5% तो सोडून देतो. म्हणजेच काय आहे, जर समजा एखाद्या डिबेंचरचं पेमेंट असेल समजा 70,000 रुपये आणि सदरील डिबेंचर्सने 63,000 रुपयेच घेतलेले असतील आणि म्हणलं की ओके, व्हॉट एव्हर द पेमेंट आय हॅव रिसिव्ड इट विल इनफ फॉर मी, आणि आपला सर्व व्यवहार या ठिकाणी संपले, तर मग यामध्ये किती शिल्लक राहिले, 7,000 रुपये. इट विल बी कॉल्ड एज प्रॉफिट ऑन रिडम्पशन ऑफ डिबेंचर. ओके, किंबहुना काही वेळेस डिबेंचर रिडम्पशन करण्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट करतो, राईट, किंवा मग सिंकिंग फंड. ओके, सिंकिंग फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. मग सिंकिंग फंडची जर अमाऊंट एक्स्ट्रा राहिली असेल, अधिकची राहिली असेल, तर दॅट इज ऑल्सो टर्म ॲज प्रॉफिट. याचं पूर्णतः डिबेंचरचं 70,000 पेमेंट केल्याच्या नंतरही जर समजा इन्व्हेस्टमेंट शिल्लक राहत असेल तर दॅट इन्व्हेस्टमेंट इज कॉल्ड ॲज प्रॉफिट ऑन रिडम्पशन ऑफ सिंकिंग फंड, सॉरी, रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स. ओके, नेक्स्ट, रिफंड ऑफ फीज बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. बोर्ड ऑफ डायरेक्टरने जर फीज दिली असेल तर ते आपल्याला रिफंड करायची, तर ते ठिकाणी किंवा त्यांनी रिफंड केला असेल
तरीसुद्धा मग काय होईल, बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट, त्यावेळेस बोर्ड ऑफ डायरेक्टर तुम्हाला फीस रिफंड करत असतं. ओके, नेक्स्ट एलिमिनेशन ऑफ लॉसेस अँड फिक्टिटियस असेट्स. आता फिक्टिटियस असेट्स विनाकारण आपल्याकडे आलेले असतील, ओके, आणि त्यांचा असा मोठा परिणाम तुमच्या कशावर, बॅलन्स शीटवर होणार नाही. मग त्यामुळं आपण त्यांना विनाकारण आपल्या बॅलन्स शीटला असेट बाजूला ठेवून आपले लॅबिलिटीज विनाकारण न वाढवण्यासाठी किंवा लॉस जो असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तो विनाकारण दर्शवण्यासाठी पेक्षा आपण काय केलं पाहिजे की त्याचं इलिमिनेशन केलं पाहिजे, म्हणजेच त्याचं काढून टाकलं पाहिजे, त्याला आपल्या बॅलन्स शीटमध्ये स्थान दिलं नाही पाहिजे. मग असे काय आहे, तर मग आहे कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, गुडविल, ट्रेडमार्क, पेटेंट. ओके, त्यानंतर आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर, ओके, अंडर रायटिंग कमिशन असेल, ॲडव्हर्टायझिंग सस्पेन्स असेल, आहे ना, मग ब्रोकरेज ऑन सेल ऑफ शेअर्स अँड डिबेंचर असतील, किंवा कॅपिटल रिझर्व. जर बॅलन्स एक्स्ट्रा शिल्लक राहत असेल कॅपिटल रिडक्शनचं तर त्याला कॅपिटल रिझर्व म्हणून आपण घेत असतो. ओके, हे लॉसेस आहे, दिस आर नॉट इम्पॉर्टंट इन द बॅलन्स शीट, कारण याचा कुठल्याही प्रकारे पैसे आपल्या हातामध्ये आत्ता सध्या परिस्थितीला नसतात, फक्त त्याची आपण तरतूद असेट म्हणून घेत असतो. मग त्यावेळेस यांचा कुठलाही आर्थिक फायदा आपल्याला होणार नसतो, म्हणून या ठिकाणी ह्याला रिड्यूस केलं जातं, एलिमिनेट केलं जातं, डिलीट केलं जातं. ओके, नेक्स्ट रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ असेट. जर असेटची व्हॅल्यू कमी करायची असेल तर काय केलं जातं, रिव्हर्स एंट्री. आपण पाहिलेलं आहे की असेट हे डेबिटचं अमाऊंट आहे, त्याला कमी करायचं आहे म्हणून कुठं आणलं पाहिजे, क्रेडिटला आणलं पाहिजे, म्हणून कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू सन्ड्री असेट अकाउंट. ओके, मग त्यानंतर आहे इश्यू ऑफ शेअर इन पेमेंट ऑफ एरर. ओके, डिव्हिडंडचा एरर असेल आणि त्याच्यासाठी जर शेअर्स इश्यू करायचे असतील तर काय होईल, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. ओके, नेक्स्ट पेमेंट ऑफ लॅबिलिटीज. इतर लॅबिलिटीजचा पेमेंट करायचा असेल तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, बँकेमधनं पेमेंट जाईल म्हणून त्या ठिकाणी बँक अकाउंटची एंट्री होईल. लॉस ऑन सेल ऑफ असेट्स. आता असेट्सवर लॉस झाला तर काय होईल, बँक अकाउंट डेबिट कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट. ओके, काय आहे, बँक अकाउंट डेबिट कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट, या प्रकारच्या एकूण एंट्र्या होत असतात. ओके, लक्षात आलं. तर मग ह्या एंट्र्या तुम्ही या ठिकाणी पॉज करा वेळोवेळी आणि त्या वहीमध्ये लिहून घ्या आणि तुम्ही लक्षात घ्या की काय होतं की ह्याच एंट्र्या आहेत, पूर्ण एंट्र्या येतात का, नाही, काही मोजक्याच एंट्र्या तुम्हाला एका प्रॉब्लेममध्ये विचारल्या जातील. ओव्हरऑल किती एंट्रीज आहेत आपल्याकडे, 13. ओके, 13 एंट्रीज या ठिकाणी आहेत. ओके, ठीक आहे, हा प्रॉब्लेम समजला असेल असं लक्षात घेऊया. यानंतर आपण छोटासा प्रॉब्लेम घेऊया रिकन्स्ट्रक्शनवर. ओके, थँक्यू.